असा झाला नारायण नावळे जनधर्माचा बेटा प्रस्तुत तसे विषयी करता निवडलेला मंगळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा चार चरणाचा अभंग असून अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज भक्ताचं लक्षण सांगतात. असे जाणा भक्त जाणा म्हणल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाला कुठेतरी काना भक्त दिसला पाहिजे. ते काने पाहू नंतर गाणे पाहू. कोणचा जाणा भक्त जिद्यावर उदास आहे तो भक्त जाणा. दुसरा त्यांचे आशेचे पास निवृत्त झालेले ते भक्त जाणा. महाराज म्हणले जरी उदास नसला भक्त आशेचे पास नसले तरी गेले नसले असू द्या. आशे कीर्तन झाल्या 50 नाही एखादे लाख मागू द्या पण त्याचा विषय नारायण झालेला पाहिजे तर तो भक्त. आणि ज्याचा विषय नारायण झाला महाराज म्हणले तो आपोआप उदास होतो. आशेपास जातात कोणालाच काही मागू शकत नाही. फक्त एवढी पंचायत एवढी भक्तांचा नारायण विषय झाला पाहिजे. नारायण विषय कोणत्या वेळी झालेला दिसतो त्याचा महाराज म्हणतात त्याला जण आवडत नाही जनामध्ये जात नाही तर त्याचा नारायण विषयाने उदास झालेला आहे. नाशाचे पास गेलेले समजून धरायचे. या अभंगात सूत्रबद्ध प्रत्येक अभंग सूत्रबद्ध जगद्गुरु तुकोबा आहे. ते अभंगाच्या तळात जसे पूर्वी गणित बरोबर झाले कोणची लसावी मसावी सांगतो वजाबाकी बेरीज गुणाकार हजार बरोबर ताळा मारले नंतर बरोबर आलं तर नाही तर समजत होतो. तसा अभंगात सुद्धा जगद्गुरु तुकोबाने असा ताळ मारून दिलेला आहे. पुढं ते फक्त समजा ज्यांचा नारायण विषय झालेला आहे त्याला जन आवडत नाही समजून झाले त्यांचा नारायण विषय झालेला उदास आहे तो आणि ते ठिकाणी अशी पास नाही धन सुद्धा आवडत नाही. एवढं नाही पुढे जाऊन सांगतात आई वडील सुद्धा आवडत नाहीत माता पिता ते कोणचे नंतर पुढे असा जो भक्त आहे महाराज म्हणले त्याच्यावर जर जन आवडत नाही धन आवडत नाही मग त्याच्यावर संकट आलं मागं पुढे करा. ज्याच्यासाठी त्यांनी जीवन वाहिलेलं आहे त्यांनी भक्ती करायला तो त्याच्यासाठी मागं पुढे राहून त्याचे सर्व संकट निवारण करतो. असा जो भक्त कोणतेही कार्य करायला भगवत कार्य करायला लागला तर तुम्हा संसारिक लोकांना उपदेश जगद्गुरु तुकोबाने केले तो कोणतेही कार्य करीत असताना सत्कर्मच करेल आणि ते सत्कर्म करीत असताना तुम्ही सहाय्य करा. कारण तुम्ही याच्यासाठी सहाय्य करा की तुम्हाला जर नरकाला जायची भीती वाटत असेल तर यमाच्या घरी जायचं नसल तर त्याला सहाय्य करा. तो का म्हणे सत्य कर्मा भाई साई गादरिया भय नरका जाणे सुयोग आला ठिकाणी आमचे परम आदरणीय हृदय दिव्य असे असणारे श्री हरिभक्त परायण पंढरीनाथ नाना गावरे आणि तुमच्याच गावातले महाराजांनी 1-2 महिन्यापूर्वी मला कार्यक्रमाला आमंत्रण केल्याच्या नंतर मला कुठे महाराज तुम्हाला काय करायचं या तर घरी 100% महाराजाचंच गाव दिसते. गावाचं नाव छान आहे काय ना चिकन. पण मला कसं वाटत नाना इथं असल्यानंतर हे चिकन हे कसं नाही चिकन 100% कसं चिकन कारण हे पंढरीनाथ हेच ना. तुम्ही जर पडले वनात तर त्यांच्या इतकं जगद्गुरु तुकोबाने आणि त्यांच्या गुरुवाने एवढं कौशल्य केलं त्याला पंढरीनाथ समजले वनात तर त्यांना करत तुम्हाला करते सनात म्हणून त्याला म्हणतात पंढरीनाथ. नाथ म्हणजे मालक आणि वैभव आहे. नानाचं शरीर कुणकुण करीत होतं त्यांचं म्हणजे गाथा हे करीत असताना खेवयात गाथा करणं गाथाचं पारण म्हणजे घाटावर गाडी आणणे आणि ज्ञानेश्वरी म्हणजे सपाट जागी निसरला सर गाथ्याचं मार म्हणजे लोक आवड थोडे ज्ञानेश्वरीच्या वय जास्त
असते करून पाय गाथा तिथे लागतो माथा म्हणून नानाचा कुणकुण करीत थोडं नाना त्याला नव्हतं थांबायचं नव्हतं आधी याच मला उद्यापासून थांबणं पण आज याच म्हणजे मला मी बोललो नाना घरीच बसा तर तुम्ही नाना बाकीचे नाना आमचे परमती गुरुगुरी वैद्य बाबा करायचे नाना नानाचे काव्य कुठे ते करायचे नाना ते नाना पेशव्याची बाजीराव नाना माहिती तुम्हाला पेशवेवाली नाना होईल नाना ते नाना बाजीराव नाना बाकीचे गावाचे नाना करते का नाना शेतीत घेतीत ये ना आणि डाळी पाठ पडतो की ना नाना पण आमचे नाना भाजनात घेतात की ना नाही 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 सगळ्या वार करायचे ते आहेत का ना म्हणून आपण त्याला म्हणायचं ना आणि त्यांचा सरासरी आम्ही महाराज सरासरी टोपी घालतो ते सगळे महाराजांचा असं फेटाय घालून कोणी काय याच्यानंतर नाना नाना नाही म्हणजे तुमच्या कोणाला चांगल्या सवय होत तुमच्या गावामध्ये लाभलेल्या अशा असणारे असतो सर्वच गुरुजन मंडळी गावकरी मंडळी तुम्ही सर्वच परिसरात येत आणि ते भक्त मंडळी विशेष करून पुरुष मंडळी जास्त या ठिकाणी बघा बऱ्याच गावाला तीच सरासरी बऱ्यापैकी आहे पुरुष मंडळ पण बाहेर गावाचं जास्त आहे ना गावात कमी दिसायला महिला मंडळ सर्व गावातलेच आहे पण पुरुष गेले कुठं तुमच्या गावातले ठेवली तुम्ही मागे पुढे करे असं त्याला सगळं घेऊन यायचं आणि इथं आल्यानंतर मानाच्या घरी जेवण करीत असताना इतका आनंद झाला मला इतका जेवणच नाही आनंद झाला जेवण तर पुढे होतच नानाने त्यांचे चिरंजीव सांगितले की आमच्या गावामध्ये बऱ्याचशा महिला आणि मुलीच्या श्रीमद भगवद्गीता पाठ आहे वा असा आनंद झाला मला चैली चेली भेवघास ब्रह्मरसावली त्या गावामध्ये श्रीमद भगवद्गीता पाठ आहे आपल्यापैकी किती जणांच्या पाठ आहे सगळे नुसती वाटच आहे हरिपाठ आहे माफ करा बघ तुम्हाला तसं काही मला उद्देश नाही तुम्ही करावा पाठ हा माझा उद्देश सगळ्यांनी मी संस्थेचा 85-80 माझी विद्यार्थी माझे आहे पण आता इतकी पाठ नाही आहे तर त्याला आवडतं भेटणार कारण आमच्या पाठ कसं आहे रोज वाटत रोज लाट आहे आमची खाट त्याच्यामुळे त्याला आवडतं द्यायला आणि आम्हाला यालाच आवडतं द्यायला लागत रोज असं आनंद वाटला श्रीमद भगवद्गीतेसारखे पाठ तुमच्या गावात करतात म्हणजे काय असं असणार म्हणून तुमच्या भक्त मंडळीचं वर्णन करावं म्हणून भक्तपूर प्रकरणातील अभंग जगद्गुरु तुकोबारा या अभंगात शब्द टाकला भक्त ऐसे जाना जाना म्हणल्याच्या नंतर काना कोणचा कान म्हणल्याच्या नंतर चलत गाव आता तुम्ही सर्व शेतकरी कान वखर म्हणतात काऊत म्हणतात तुमचे गाव वखर वखर हे कान जमत का नाही जमत कान कशावर समजायचं मला गाडीचा बोट मी हानीत नाही एवढं माझ्याकडे शेती आहे 20-25 गाई आहे सगळे माझ्याकडे तुम्हाला सगळ्याला माहिती गाड्याला नानाला माहिती गा कान झाले त्यानंतर कसं समजायचं मी काना भक्त सांगायचं म्हणून थोडं व्यवहारात घेतो काना गळ्याचा फोनाला आऊट ओढायला लागले आमच्याकडे आऊट म्हणतात वो खरं एक गट ओढायला लागले समजून झालं ते कान झालं मग त्याला म्हणलं थोडं उचलून गेलं तेव्हा उचलून गेलं तरी तिकडच झालं ते कान झालं नंतर मला उभा राहिल्याच्या उडी हाणायला लागले काय झालं आता कर काय अगदी मग त्याचं ते एक लांबून देऊ का कसं करू तुम्ही काय मुंबईची का दिल्लीची खेडेगाव लांबून देऊ मला एक जण मला लांबून देऊ अरे करळ मारल्याच्या नंतर पोट गेली ना सगळं जास्त करळ होईल ना आता महाराज कान करळ शिवाय कळतच नाही सरासरी बऱ्याच जणांना कळत नाही ते हाणायचं झालं सगळ्याचं ट्रॅक्टर जमीन आलेली शेतीचा बरोबर हे कान झाले त्यानंतर घरातली पत्नी जर काणी झाली तर बायको आलं बायको जर काणी झाली जमत का काय जमत बाबा
त्याची काय संसाराचे 3 दिवस आम्ही जर 12-1 वाजता केलं म्हणजे नावा संध्याचे असणार नाव नाका म्हणायचं ना तुम्ही गेला तर गेल्यानंतर 12-1 वाजता कोण घोडायला काय करायला नाव नाका म्हणायची का म्हैस काय करायचं आणि ती जर पाणी झाली तर तिला ऐकू येत नाही का ऐकू येत उघडीच ना त्या बोबल लावली तिकडं कवळ तरी राहतो कहाणी झाली त्यानंतर हे 2 वर्षात सगळ्याच महाराजाच्या बायका कहाण्या झाल्या मी असा तुळशीवर मला बसली ज्ञानेश्वरी घेतली चिंतनाला बसलो सर सकाळचं म्हणून पाहिजे याची झाडी झाली कुत्रा आलो 2 वर्ष झाली इथंच भटायला लागले समजलं का कान जगद्गुरु तुकोबाला असे काने भक्त दिसले म्हणून म्हणायला लागलं जाना शब्द टाकला नाही प्रयोग केला उभच केला नाही मग कोणचे काने भक्ते थोडक्यात तो काने भक्ते तेल भगती पातळी लेती विचार पातळी कीर्तनाला वारणारे जाऊ द्या पण परंपरा भारतीय शिक्षण संस्थेची परंपरा आदरणीय आणि बरे बाबा मोठे बाबा हे सांगायचे माधव बाबा मजूर जास्त स्ट्रिक्ट करायचा ते धोतर घालूनच कातरी पाहिजे कीर्तन करायला पाहिजे काही पाचशे तरी आपण वाटते सिद्धेश्वर करायचे असे काही पण आता असं झालंय कीर्तन करायच्या आधी पॅन्ट सोडून येऊन मग घालतो काय ते पातळी येते खाली दांडा आणि वर लांडा मारत म्हणतात बरोबर तुम्ही म्हणतात वेशभूषावर सुद्धा पार मारताय बाहेर असं राहते पंचपाकोण सांगले बाहेर नाही म्हणजे आतमध्ये बाहेर तो आता जाते ना बाहेर नसल्यावर कुठं जाते बाहेर वेशभूषा थोडं आता कलियुगाचा ओघ आहे कोणी कसं राहणे पंच पद्धती राहिली त्यात कीर्तनाची मर्यादाच सुटली समजा ह्या टाक्यावालीने जी हे त्या टाक्याने ह्याची मर्यादा सोडून दिली महाराज अमर्यादा झालेली कीर्तनाचं रूप झालेलं असं मला त्याचे काने भक्तापैकी आपलं घेतो पाहिजे ना संन्यासी संप्रदाय त्याच्यात सुद्धा असे असणारे भगवी कोणी तारामंती स्वामी बघू वस्त्र नंतर त्याचं काही ज्ञान आहे का नाही का काय कोणचा संन्यासी का काय काहीच नाही ज्ञान श्रीमद भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये नेयक्षे ते संन्यासी योन द्विष्टीन कांक्षेती निर्दुंदई महाभाव सुगम बंधात्म प्रमुख्यते मी माझी आठवण विसरले दयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाना निरंतर त्याला माझी आठवण नाही देहाची सुद्धा आठवण नाही त्याला संन्यासी म्हणावं संज्ञा ज्याने इंद्रियाचा संयम केलेला आहे वस्त्र घालून नाही त्याला संन्यासी म्हणावं नाथबाबाची भागवताची वैभव ब्रह्मज्ञाने संन्यासी नटाच्या ऐसे मुंडनच्यासी सोपले मिष्टान्न भिक्षेसे वथा गेरोशी नाशिले ब्रह्मज्ञान नाही असे नटासारखे राहतात महाराज काय म्हणून तर ते खून होतात लफडे होतात तर एकमेव कारण ज्ञान आहे हे काने भक्ताचं वर्णन करायला लागलो विठ्ठला साधू येतात अशा लांब लांब जटा वाढलेल्या केसाच्या अशा अशा लांब लांब जटा वाढून
हा खायचा वळसा शिवे दे जनाला ऐशा तापशाला बघ. तुम्हाला वाटतं यांचं किती इतके वाढले किती वर्ष ती म्हणते मी 500 वर्ष झाली मला साधू का म्हणा 500 वर्ष झाली नंतर म्हणा मी म्हणतो गेला जेवणाला अजिबात वाढणार म्हणतो काय अरे का वाढणार का म्हणलो मी 500 वर्षापूर्वी मी होतो म्हणलो मी जेवायला बसलो तुझ्या घरी तू केवळ मला तूप खाऊ घातलं नाहीस म्हणलं तुम्ही का वाटा तो पाहिजेच नाही का म्हणलो मला आता बोल मी केस आहे का टाकतो त्याच्यात काय झालं म्हणून त्यांनी ओळखलं हे आपले जे फार धाकली मोठी सवाल जगद्गुरु पौराणिक नाथ महाराजांनी सांगितलेले की माणसाचं आयुष्य किती आहे 100 वर्ष 100 वर्ष आणि 500 वर्ष घेतलं की हे गोसावी म्हणतात ना ते म्हणजे खरे गोसावी कोणते इंद्रियाचे धनी इंद्रियाला जिंकणं त्याला बोलणं इंद्रियाला गोसावी म्हणायचं याची चालेल अजून काही काही अंगातच येत काय पॉइंट हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या एवढे देव आहेत एवढे महाराज मोबाईल लावला की पटकनच महाराज अंगी घेऊन या वारी अंगात वारू येत मग त्यांच्या अंगात दैवत खेळत असे असणारे देव देव बरोबर विशेष माळ करे आणि 5-6 दिवस झाले येऊन गेले की पार्वती इकडे नसलं इथं देवी आषाढ महिन्यात जास्त येते वार इकडे देवीची त्याच्या नाथ महाराजांनी स्पष्ट सांगितले त्यांच्या शेतांब्याचं बाहुलं केलं पाठ मांडोणीवर वैसविलं गंधाक्षदा झाकाळीलं वनाचे नाव ठेविले आमची ठकीवार करीन ती त्याच्यात घुसली पंढरपूर आले कशाला गटारामाच्यात घुसली घुसल्याच्या नंतर त्यांच्या अंगात आलं ठकीच्या अंगात आलं. आता तुमच्याकडे डाळिंब मी घनसांगीत आले की आमच्या इकडे उसाचा भाग जास्त आहे 500 टन ऊस गेलेला होता म्हातारीच्या हातात 2-2 हजाराच्या 100 नोट आल्या कोणा किती झाले पैसे माझ्याकडे पाहत तिच्याकडे पाहत किती झाले सगळे इथंच नाही सगळे बोंबळले 2-2 हजाराच्या 100 नोटा किती झाले रे पोरं ऑनलाईन हे बरोबर केले नाही ऑनलाईन करूया हे तुम्हाला सांगतो खेळ आहे सगळ्या उभ्या महाराष्ट्राचा ह्या राजकारण्याला जेवढे अशिक्षित लोक राहतील तेवढा त्यांचा फायदा आणि जेवढे सुशिक्षित हुशार होते त्यांचा तेवढा ते म्हणजे त्यांनी जर डोकं काढलं तर मग एसटी महामंडळाचं झालं काय आता ते हुशार झाले आतापासून कधीच हुशार आणि जेवढे आता एवढे महाराष्ट्रात किती खेदाची भूमिका आहे मी महाराष्ट्रातला मराठवाड्यातलाच आहे दुःख वाटतंय की आपले मुलं हुशार नाही मला असे असणारे उंचेच असे असणारे हुशार होता बुद्धीचे पाहिजे महाराज पटपट कॅम्प्युटर न चालायला पाहिजे महाराज ते नाही बुद्धीचं कॅम्प्युटर चालायला पाहिजे तर तो हुशार आता कारण ह्या बुद्धीने ते चलते त्याने ही नाही चालणार महाराज असल्या 2 लाख त्या ठकीच्या पिशीदंतीच्या अंगात आला आता उडी हाणता 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 तिची कमर पोटी ढील झाली पिशी खाली वाढण्याच्या नंतर ती आता तिची नात आली होती ती पोरी पोरी पिशी पोरी पिशी पोरी पिशी म्हणजे नात म्हणायला लागली आजी नात ती कधीच नव्हती का आजी कधीच नव्हती का नातवाली कधीच का हिला पण सांगावा पिशी वाढली ती समजा ती पळत
पिसच आले पिसी 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 करायला लागली. आता तिच्या अंगात आलेलं नाटक केलं पण इतकं भवलो पुढे जावं तर 2 लाखाला चुना बसतो जात आहे ना मला पाहिजे तितक्यात मला पिसी बोलत आहे केव्हा दिसले आजी पाहिली गेली लगेच ती आता सांगते राहिलं घरी पाहिलं 2-2 हजाराच्या 100 नोटा लगेच एक शून्य कमी केलं 200 ते 100 नोटा टाकून दिले. किती झाले किती कमी झाले तू सांग बरं आता म्हणजे किती झाले रक्कम किती कमी नाही किती झाली तर तेव्हा तू 20,000 आता या आपला पिसच श्रोती मला वाटलं गाण्याचं जरा मोठे मला सवयीवर असं सापडले आता तुम्ही बनशी लवकर म्हणायला लागले तुम्ही काय ते एक जण पोरगा त्या महाराष्ट्रा गाणंच म्हणायला लागलं त्याची आई आली रागवली महाराज त्याला गाडो म्हणायला सांगायला गाडो हे पोरा तुला काय कळत का रे तुला कुठे एकला गाडा होता काही खरं कळतो का माझं काही झालं कळालंच नाही तसं तुमचं झालंय पोरा दोघांचं संत करिता कवित्व संतांची व्याप्त नवती संत कवित्व करणारा सुद्धा संत होऊ शकत नाही. कवित्व सोपं आहे. ज्ञानेश्वरी वाचली जगद्गुरुत्वाचा कथा वाचला कवित्व समजा ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या सगळ्याच गोळ्यामध्ये ओम नमोची आद्या प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्य आद्या वाद्या वेद्या ब्रह्मरस भरित अक्षर काव्य म्हणजे कवित्व निष्ठ केलं तर संत होणार नाही. नवे नवे नवती संत माळा मुद्राच्या माळा मुद्रा बस घालाव्या माळा घातल्या भस्म लावला जटा वाढल्या तरी संत होणार नाही. मग संत मध्ये कोण होणार कोणाला संत म्हणायचं महाराज म्हणे नाही
म्हणत भक्ती करतात तो भक्तच नाही, तो अभक्त आहे. मग कुठल्या पदावर कुठल्या याच्यावर असला तरी त्याची इथं परमार्थामध्ये नाही. देहाचा निराश, देहाला माझं आपला कवडी देहा पाचाचा पंचमावत उष्णालेली वस्तू द्यायची उष्णांत उष्णा मागायला गेलं तिथं उष्णा या आता द्यायला पाहिजे काय मग कधी देतोस आता नाही द्यायची नंतर कळू लागतं काही मग तर देशील त्यावेळेस देतात त्याला म्हणणार ते नाही झालं बदलले तुझं आता चांगलं घरानं लिहायचं तुझं आता तू उष्ण आहे ना मग उष्ण बरं समजून जरा उष्णी वस्तू आल्याच्या नंतर आपली असती का दुसऱ्याची असती दुसरी मग दुसऱ्याची असताना एवढी कसा टाका जायची आपण तुम्ही आम्ही कळतच नाही ते माया आहे भगवान हे ब्रह्मयाची नाही चांगला ब्रह्मदेवाला सुद्धा प्राप्त नाही झाली तू आम्हाला काय करणार आहे. मग या देहाचा निराश मी वेदांताचा विषय घेत नाही देहाचा निराश हे करण्यासाठी देह माझा आहे नस असं तुम्हाला जर वाटत असेल आणि जर उदास भास असेल तर भगवान परमात्म्याचं सतत भजन करा आणि त्या भजनाच्या माध्यमातून तुम्ही भगवान परमात्म्याला प्रिय होता. सतत तो माम नमस्यन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते कृष्ण विष्णु हरि गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गातिका भगवान परमात्म्याची चर्चा भगवान परमात्म्याचं नाम गायल्याच्या नंतर तुम्ही नाही म्हणलं तरी आपोआप या शरीरात आणि या संसाराविषयी तुम्हाला उदासीना आपोआप येते. उदासीना येत नाही आलेली आहे उदास त्या
काही लक्षण शास्त्राच्या नियमाप्रमाणे अव्यक्ती अतिव्यक्ती असंभो या दोषाने मुक्त हे दोष नसले पाहिजे भक्ताच्या उदास या पदाला ज्ञानोबराने उदास कोणचा भक्त म्हणलेला हे जगद्गुरु तुकोबरायला भक्तीचं प्रमाण देत असल्यामुळं ज्ञानोबराने तो भक्त कसा उदास असतो जो या देहावरी उदास ऐसिया परी उठिता जैसा बिडारी बैसलासे श्रीमंत लोकांच्या घराला औरंगाबादला गेल्याच्या नंतर जे राखणदार असतात त्याला सिक्युरिटी गार्डन म्हणतात. जे राखणदार घरावर राखण बसलेले असतात त्याच्या मुलीचं लग्न होतं आणि मुलीच्या लग्नाला सरासरी हुंडा लागत नाही. त्यांनी जर शेतकऱ्याला दिली तर अशी शेतकऱ्याची सुद्धा मध्ये नाही साहेब पाहता तर कोणाला कोणती असं झाला शेतकरी शेतकऱ्याला द्यायचे नाही तुझ्या मुला कोणती तुझा कोणचा वेळ असतो तीच प्रथा आहे बेवडा सुद्धा बेवड्या तुला विषय पुढे घेतो त्याला पैशाची अडचण होती पैसा लागत होता तो मला भेटला महाराज 4-5 लाखाची अडचण आहे होईल का पुढं काम आता मला सगळीकडे जाम झाले काम पुढंच होणार नाही पण म्हणलं तू ज्या साहेबाकडला तो तिथं संडास बाथरूम सुद्धा भरलेले नोटाने म्हणून एवढा पैसा आहे अरबो खरबोमध्ये पैसा आहे गेलं ते माझे काय काम माझा तुला कंद सांभाळ जो त्या बंगल्यात राखण करतो तिथं अरबो खरबो रुपये त्याला 5 लाख रुपये त्या 5 करोड रुपयाकडे सुद्धा त्याची आसक्ती नाही त्यांनी माझी नाही मी राखतो नाही ड्युटी संपली बरं याच्यानंतर दुसऱ्या दिवशी धाड पडली तो डस राहिला असं होईल का एकदा होणार नाही तेव्हा माझी नाही तर रडायचा काय संबंध ज्ञानवाड्या म्हणतात तसे भक्ती आहे देहावर त्याचे प्रमाण जो उठिता बिडारी बैसल राखणदार असा बसलेला त्या धनाविषयी त्याची आसक्ती सुद्धा नसती त्याप्रमाणे आमची या देहात असताना या संसाराविषयी आसक्ती कसलीच नसती. त्याला उदास म्हणतात विठ्ठल तोच खरा उदास आणि हे धन असे की बऱ्याच जणाला महाराज लोकांना सुद्धा उदास ठेवत नाही त्याला इतकं फळीत इतकी हवेजवळती हे पैठणचा झाला की पंढरपूरचं व्हायलाच पाहिजे दिंडी झालंच पाहिजे हे त्याला मागलं उदास ठेवत नाही त्याला. ज्ञानोबाची दुसरी गोळी सांगतो ना तरी उदासीने दैवे संचकाचे वैभवे जेथीच्या तेथे विलया जाती. दैव वशामध्ये जर संपत्ती उदास झाली तुमची तुम्ही नाही झाला संपत्तीला उदास पण संपत्ती धन तुमच्या उदास होतो तुम्हाला सोडून जात का दृष्टधारी उदासू पालटे श्रीमंतीचा विलासू पुनवे पाठीशी तामसू पालटे जैसा. माऊलीच्या उदास या व्याख्यानावर इतक्या भरपूर येतात. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही जरी त्या धनाविषयी उदास नाही झाला माणसाला धनच परमार्थ करून देत नाही. ज्ञानोबाला स्पष्टपणे सांगता लागले की या धनाचा जरी विश्वास दैशी तरुवर छाया विश्वास धरू नको उदास हो या धनाविषयी. तुम्ही उदास नाही झाला तर प्रारब्ध वशामध्ये तुम्हाला धन उदास होतं धन सोडून जातो तुम्हाला. असा एक श्रीमंत ग्रस्त पाटील
100 एकर जमीन 10-15 हप्ते चालत होती, वखर चालत होते, गडी घरून जर बैल सुटले तर शेवटचा बैल शेतात तर मागचा बैल वा त्याच्या वाडी घेतच राहायचा एवढा थाट काय संपतराव नाव द्यायचं संपतराव अदृष्ट झाली उदास अदृष्ट झालं त्याला फिरली संपत्ती जसा पौर्णिमा झाल्याच्यानंतर चंद्र फिरतो संपत्ती फिरली शॉर्ट गेली संपत्ती संपतरावची संपत्ती गेली पण बुद्धीनी संपतराव हुशार होता संपत्ती जाऊ द्या मला संतती अशी तयार करायची कळलं नाही कळलं संपतरावची संतती गेली पण संतती म्हणजे काय मुलं अगदी देख सांगितलं बरोबर असा तयार केला इतका हुशार तयार केला एवढा हुशार मुलाला सांगितलं बाळा तू एकूच पाहिजे सॉरी संपत्ती गेली कशी गेली मी कीर्तनाला सांगत बसत नाही तुम्हाला गेली पण आता तूच माझी संपत्ती जे वैभव गेलेलं तू आणू शकतोस तुम्हाला बाबा काय हरकत नाही आणि सरासरी जर सिंह लोक गेल्याच्या नंतर गरीबाची मुलं शिकू शकतात श्रीमंताची मुलं बापाने कमी काय आपल्याला येणे कमी हे खर्चायला वेळ नाही आपण कमायचं खरं आहे ना तो एवढा हुशार झाला तर 18 दारिद्र्य गेले खाला सुद्धा हात भेटत काय जुळून झालं औरंगाबादचे किंवा मोठ्या त्याच्या सोयरे संबंध असणार मोठ्या कंपनीचे बिल्डर असणार 22 कंपनी असणार त्याला इकडे एक मुलगी तो आला संपतराव मुलगा फार हुशार आहे मला मुलगा नाही मुलगीच आहे मुलगा काय चेष्टा करतात एवढी कशाला चेष्टा करतात नाही देऊन टाक जोडलं लग्न झालं पण त्यांनी 8 टाकली लग्न त्याचे भावना लग्न तुम्ही ना करा बघणं कारण आमचं मुश्किल जगणं आता मी लग्न काय असे विशेष म्हणजे आलीचे लग्न सकाळी कामटून दुपारी सकाळी कामटून दुपारी धामटून संध्याकाळी सामसून मिळ नाही असा लग्न विषय नाही लग्न झालं त्याने 8 टाकली तुमचा मुलगा म्हणजे लग्न झाल्या मुलगी नांदायला जाते ना बरोबर आहे ना मुलगी नांदायला जाते पण आमचा मुलगी नांदायला येणार तुमचा मुलगा आमच्याकडे सांदायला आला पाहिजे म्हणजे आमच्याकडे आला पाहिजे जाग काय एवढी संपत्ती भेटायला मला उदाच्या शब्दाने आता एवढं का दृष्ट झाली उद्देश याच्या ज्ञानोबा बोलतात ना ज्ञानोबा सांगितलं कंदूर गमाला लागले तयार ज्ञानोबा खाल्ल्या दृष्टी जात नाही मग ते घरी गेल्याच्या नंतर काही झाले की त्याच्या पत्नीने म्हणायचं तू ह्या काय बापाचं माझ्याच बापाचं आणि खरंच नाही ना एक दिवस गुतू चालू आला का गुतू जाऊ दे म्हणली तू ह्या बापाचं मागायचं त्याचे 70 केली 70 एक दिवस भाकर भाकर काय नाही तुझ्या का बापाची माझ्याच बापाची काही झालं की तिला म्हणायचं तुझ्या का बापाचं माझ्याच बापाचं असं झालं माझी त्याची भेट झाली मला असा काय होतो मोठ्या धनवंताचा आणि एवढा सफरचंद गफरचंद टमाटाचंद उदबत्तीचंद फुलचंद काटाची आला काय धरून काय त्याने आशाची हकीकत सांगितली मला रामदान आवश्यक नाही याला फक्त सांगितलं त्याच्या कानात गेला पांढरपूर गेल्याच्या नंतर 2-2 हजाराच्या नोटा दोन टाकल्या उरून 1000 रुपये असं पण सगळ्या घ्या मला घ्या चहा घ्या मग ते टपरीचे आसपास काही असतीच ना रात्रीचे पाहुणी त्यांनी पाहायला हे तर काहीच नाही आज केलं पिक्चर मागे हिरला आणि ना संध्याकाळी असे काय घेऊन येते बाबळीच्या काठे घेऊन आले काठे सगळे बाहेर झोपलेले मारली का मला काय म्हणून आता माझं आहेच काय घरात म्हणून तुम्हाला गेले ना घरात आता हे घरात झोपल्याच्या नंतर त्याला काय जायचे पुढचं सगळं माहित असं गेले घरात बाहेरच्या बाहेर सबका बाहेरून डास चावल्यासारखी रुपयाला
भक्त हे उदास असतात देवावर कैसे दारा देवावर उदास. साधू महात्मे सरासरी एकांतात राहतात आणि एकांतात राहून भगवान परमात्म्याचे 2 वर्षात फार एकांत झाला. भगवत चिंतन काय आवडी विठ्ठली गायती एकांती आलगेती ती लाभ घाला एकांतात साधू होतात. राजा होता. राजा अशी रोग झाली होती. इतके रोग कोणचे रोग म्हणून नाही सांगू नका. सगळे भोगी रोगा जोडून या राजाला जोडलेले सगळे रोग कदरून गेला होता. ह्या पद्धतीकडे जाय त्याच्याकडे जाय आणि रोग झालेले माणसं कोणा कोणी जातात. कुठं नाही जाते तिथं जाऊन येतात. जे नाही तिथं चला मारतील कुणी येतोच. कुठं नाही कुठं असं सगळीकडे जाऊन येतात. प्रधानीने सांगितलं मला एकच साधू महात्मे त्यांच्याकडे चला आणि ते तुम्हाला औषध द्यायला म्हणजे आले माझे साधूला सांगितलं महाराज आले राजा आले असा रोगी काय त्या महाराजाच्या साधना केलेले ते भोगटी दिली टाकली ती राजा निर्दोषी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजा तंदुरुस्त झाला. त्या पत्नी लवाजमा महाराजाचा सगळी पूजा अर्चा थाटमाट असे असे असणारा एवढा इतके दिवस आपण गेलो कोणाकडे दोष नाही एवढा हात कोणी एवढं महाराजाच्या हातात वळले एवढं इतका आनंद वाटला. पण रात चालता चालता मला एवढी याच्यात ताकद आहे आपले एवढं उभं आपल्या काहीच ताकद नाही. शिव कसा राहत असं काय खात असं काय खुशी राहतात काय असं औषध दर्शन घेतल्याच्या नंतर महाराज तुम्ही कसं राहत तेव्हा तू कशाला विचारतो कसं राहतो आमचं काय करायचं तुला आम्ही जे राहतो ते तू पाय तू कसं राहतो मला याच्यानंतर या साधूला उत्तर द्यायचं होतं कसं राहायचं म्हणून. त्याने सांगितलं राजा तू माझं कसं राहू पण तू उद्या सूर्यास्त पाहणार नाहीस. सूर्यास्ताला दत्तानो परमो तू यात्रा संपलेली. सांगा ज्या राजाचे रोग नीट केलेले आता पोचर कोणत्याच वैद्याकडे कोण रामदेव बाबाकडे कोणाकडेच नाही नीट झालेला नीट झालेले त्या राजाचा 100% विश्वास बसणार का नाही बसला ना सूर्यास्ताला जाणार म्हणून आपण पाय खटवंगाला 1 तास राहूला त्याने भाग्यदशा पडतो. तुला काय करायचं जे राजाने सुरुवात केली दान धर्म करायला या कोणाला किती नंबर पाहिजे काय असे असणार काय राजी पत्नी मुलगा म्हणाला बाबा हे काय करायला मला माझं सार्थ करून घे तुमचं पुढं पाहू मी माझ्या मनाकडून सगळं धर्म करून टाकायला सूर्यास्ताची वाट पाहिली तोपर्यंत पत्नी बोलणं काय काहीच सगळे दान धर्म करून टाकायला राजा असणार काहीच बोलत नाही. सूर्य अस्ताला चालल्या मावळाले सगळे टकलवून राजाकडे पाहते कौशिक जाते सूर्य मावळा राजा गेला नाही ना तसाच राजा जिवंत राजा गेला नाही पण संपत्ती सगळीच गेली सगळंच गेलं. राजा नाही बोलला ते जिवंत झालं राहिलं त्याला बरोबर वाटलं पण रागलं मागून तुम्ही खोटं बोला या विश्वास झाला तुम्ही मला नीट केलं खोटं बोला मी खोटंच बोललो नाही. साधू महाराज तू काय विचारलं तुम्ही कसं राहतात मी कसं राहतो माझ्यापेक्षा तुला बोलू देईल मी कसं राहतो. अरे तुझ्याच सारखं माझ्याकडे वैभव होत 18 बार फळे फुले सगळं सामर्थ्य माझ्यात होत ते सगळ्यांचा त्याग करून ते येऊन मी उदास तू जसं तुला मृत्यू समोर दिसल्याच्या नंतर कसल्याची अपेक्षा नव्हती धनाची नव्हती पत्नीची नाही पाहिली मुलाची नाही पाहिली सट वाटून असे तुला वाटले उद्धार करून घ्यावा उदास वृत्तीला तो वेळेचे करी उदास विचारी वेळेचे करी जोडून या उदास विचारे या वृत्तीने आम्ही नजर म्हणून भक्तायसे जाणा जे देव उदास त्यांना भक्त म्हणायचं उदास. आता काही लोक इथं नसले तरी काही ठिकाणी उदास राहतात भजन करा विठ्ठला तेच भक्त उदास राहतात जे पत्नीचं ऐकतात. कळलं जे पत्नीचं ऐकतात तेच मी म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात बाईचा दास पितराशी उदास
बाईचा दास म्हणजे बायकोचा दास, तो पित्रास उदास राहतो. म्हणजे पित्र घालीत नाही. पित्र आले, पत्नीला मला पित्र आले की म्हणजे तुझ्या बापाची माझ्या बापाची थोडीच येत आहेस करत दोघाच असतो. तू आहे माझी आई आणि होतो माझा बाप. आपण पित्रा खाई जी बाई सवाशीन आई, आपण पित्रा खाई. याला म्हणायचं उदास. उदास आहे पण पित्राला आई वडिलाला सुद्धा उदास. हे उदास नाही, हे उदास नाही. पिठाला ज्ञानी भक्ताचे लक्षण सांगितलं असताना श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये लक्षण सांगितलं असताना हे भक्त किती उदास आता सांगतात. अनपेक्ष सुचिर दक्ष उदास सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त सनिप्रिय. अनपेक्ष अनपेक्ष निरपेक्ष दयाच्या ठाई पांडवा अपेक्षेशी नाही रिगावा. अपेक्षाच नाही त्या ठिकाणी त्याला म्हणायचं अनपेक्षा असणारे. व्यापकाने उदास जैसे का आकाश. ज्ञानोबाने जसं आकाश कुठे आकाश व्यापक आहे तितकी त्याची व्यापक उदास ती थोडक्यात असणारी. म्हणून भक्तायचे दाना अशी देहावर राहणारी भक्त उदास. उदास जे भक्त आहेत त्यांचेच आशेचे पास निवडत होतात. गेली आशा पास निवारून यामध्ये सगळं सोडायचं आहे आणि 10:30 सेवा समाप्त करायची. बरं का सगळं थोडक्यात चिंतन आहे. उदास ओरीतच राहिलं तर तुम्ही म्हणता उदासच आणले सगळं. विठाला निवारण बाजूला संख्या आशेचे 5-7 आहेत. रामामध्ये सुंदरकांडामध्ये आशेच्या पाशेचं वर्णन आलेलं आहे. काळपास, कर्मपास, धर्मपास, ब्रह्मपास, मोहपास, जन्मपास, आशापास तो 7वा. काळपास तो आयुष्य खातो, कर्मपास तो अनिष्ट म्हणतो. हे काळपास असा असणारा माणसाचं आयुष्य खातो काळ. सावधान. हे 7 पास आहे. पण 7 पास त्यांना बांधू शकत नाही. कोणाला? भक्ताला. कसे बांधू शकत नाहीत? सप्तपाशाची निवृत्ती हा राम नामे करी मारुती. इतराच्या न चलती ती पडे मागती देहपाशी. बाबा पूर्ण रामामध्ये 7 पाशाची निवृत्ती. सप्तपाश ते नाहीचे करू शकतात, निवृत्त करू शकतात. ते हनुमंत आहे, भक्त श्रेष्ठ हनुमंत आहे. राम नामाने पाशाची निवृत्ती. निवृत्तीशी तट भजन अविनाश. आशेचे पास राम नामाने निवृत्त होतात. म्हणून गेली आशा पाश निवारुणी बाजूला सरकले त्यांचे आशेचे पास. आणि आशा आता आशा सांगायला लागले सगळ्या सुखाची आशा. ही आशा एक सगळ्यांना जन्माला घाललेली आणि तिने सगळ्यांना पुढे लावलेली. या पाशाचं चिंतन न करता जरी आशा असली भक्ताच्या ठिकाणी किती असू असू दे आशा आणि उदास बी नसू द्या. फक्त महाराज म्हणले त्यांनी फक्त एक आपला विषयच नारायण बनला विजय तो दाता
विषय नारायण होण्याचा नारायणी विषय झाला. आपला विषय विषयच राहतो, नारायण होत नाही. नारायण शब्दामध्ये अंतःकरणामध्ये प्रवेश झाला नारायणाचा, त्याचा विषय विषय नारायण विषय. सर्व साधू संतांचा विषय नारायण झाला. नाथ महाराजाचा हरिपाठ तुम्ही सर्वच म्हणत असता हरिपाठनाथांचा. नाथ महाराज म्हणतात बसतानी हरी हरी म्हणा, हरी बोला हरी बोला घेता उठता बसता हरी बोला, हरी बोला उठता बसता. एवढंच नाही, घरात जर भांडण लागली सासू सुनाची गावागावाची तरी हरी 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 म्हणूनच भांडायचं. भांडताना सुद्धा सरस्वती आवड आहे म्हणा, एवढं होणार नाही. भांडताना हरी हरी म्हणत नाही, हरी हरी हरिया म्हणजे म्हणतात. भांडताना सुद्धा मी विषय ना अहो नारायण विषय झाले, भांडणच कशाला हे तुम्हाला कसं कळलं? विषय ना तो नारायणाला भांड नाथ महाराज म्हणजे जो विषय करायचा तुम्हाला हरी हरी म्हणा. मग तुम्हाला विषय नारायण करायचं. तुमच्या शेताचे जर नाव असले, शिवावर जर असलं तर शिवाचा माळा, तर मधात असला तर राम फळ लावा रामाचा माळा. विषय नारायण म्हणण्यासाठी कृष्ण माळा, विठ्ठल माळा हे नाव ठेवा शेताची. तुमचा विषय नारायण आहे. घरच्या जर पत्नीचे काही श्रीदेवी हे असले तर सीता ठेवा, सीता ठेवा, गीता ठेवा. बाकीचे नका ठेवू. काहीचे नाव असते दगड्या घोड्याची बदला विठ्ठल पांडुरंग. नारायण विषय करायचा असला तर विषय म्हणजे तुमच्या वाणीतून घरात जर विषय आपल्याला सतत नारायण व्यवहारात, आपण सगळे व्यवहारात राहणारे, संसारात राहणारे, सतत नानासारखे गाथ्यात राहू शकणार नाहीत आपण. आपला विषय आले नंतर बागाला फवार नाही हाणायला, कोणत्या बागाला फवार नाही, विठ्ठल मायाला फवार हाणणार नाही. अरे कृष्ण मायातून आता चालू ना. घराची नाव सुद्धा गीताई, कृष्णाई, ज्ञानाई ही नाव ठेवला पाहिजे आपण. आपण बरेच जणांची नाव असलेली मातृपितृ याच्या बापाने कधी आई वडिलांची सेवा नाही केली, नावच कसं टाकलं मला सुद्धा कळालं नाही. त्याला विचारलं तुमची आई वडील कुठे? ते पंढरपूर आहे. कशाला? त्याला सांगू काय नाव काय. आता हरी हरी विषय करायला नाथ महाराज पुढता बसता. आता तुम्ही बसलात, कसे बसलात मला माहिती. उठताना काय म्हणायचं? हरी हरी म्हणून उठायचं. उठताना हरी हरी म्हणायचं. माणसं म्हणणार नाही हरी हरी, हरी हरी म्हणणार नाही बरेच जणांची सगळी चालली. दाढीवर गेलेल्या मागे घाला, गाडीच्या दाढीवर गेल्या
चिंतन विजय नारायण करायचा आपल्याला. नारायण बऱ्याच जण व्यवहारिक विषय घेतो थोडक्यात आणि नंतर विषय नारायण कसा ते घेतो मी तुम्हाला. दादा एक जणाच्या मोतीला गेलो. मोती सगळ्याच्या अवती भोवती मोतीला गेलो. हालो काय सुरू झाली लोक काय बोर्ड बाउंड्रीवर कोणाचं लग्न नाही का म्हणलो हळद कोणाला बोललो हळद लोक मोती सुधावती भोवती येते पाहा एखादी पोरगी मुलासाठी. मी म्हणलं तुझ्या मुलाचं वय किती काही ते बाळ नाही काय नाही नाजूक साजूक आताची राहुल गांधीचं वय आला. त्याचं वय किती माहिती या करून लागले. लग्न कधी करायचं जमलं तर आता म्हणतात नाही जमलं कधी करायचं लग्न म्हणलं मोदीच्या वयात आल्या मोदी लग्न आधी करशी आधी आणि मग पंतप्रधानाची गाडी नाही तर म्हातारीची गाडी ती वादी. काय विषय करते डोक्यात ते भरले नाही ना सांसारिक विषय मी सांगावलो विषय आणि मात्र परमार्थ का विषयाचा गोड परमार्थ जागी करू लागतो. काही नाही विषय नारायण बनलेला विषय विषयच आहे आपला. पण मी सांगितलं उदास करावं अशा प्रश्न पण नारायण विषय म्हणा तुम्ही 100% होतं म्हणतात. बाकीची गरजच नाही. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी अखंड रामकृष्ण हरी नाम चिंतन विषय करायचा. अखंड न खंडे अखंड असं रामकृष्ण वाणी असण्यात नामचिंतनाचा विषय नारायण भाव कोणी वक्ताचा यथा भजगोपिका नाम. भक्तिशास्त्रामध्ये पहिला विषय नारायण झालेला गोपीचं वर्णन येतं. कसा विषय झाला नारायण त्या घरचा काम धंदा सगळं करीत असताना गोविंद 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 मना लागली त्या गोपिका कामधंदा आवरून मथुरेला बाजाराला जातात. मथुरेला बाजारात जात असताना दही दूध तूप लोणी घेऊन जात असत आणि घेऊन जात असताना पूर्वी सारखी असे कॅन्डी आता कॅन्डी हे काय नव्हत्या. मोडकी होती गाडगी म्हणतात त्याला. ते गाडगी अशी एक धुळीवरी धुळी गवळणी निघाली गोरच घेऊन यायच्या दही दूध लोणी घेऊन यायच्या. मथुरेत गेल्याच्या नंतर दही घ्या दही Bye.
मस्तक देवनी डेरा कावनी गाली विठला सात करी कसे पुकारा मने जोडतो घ्या कोणी नो काढू घ्या नाही मनावे चिठ्ठीली आजही मनावे चिठ्ठीली वाचे गोविंद प्रियाली चित्त कृष्णे रंगले कानो चरणी पायो मस्तक देवनी डेरा करुणी गाली विठला सात करी कसे पुकारा मने विसरल्या गौराणी ते हरी रूप झाल्या विषय नारायण स्वरूप झाल्यामुळं दही घ्या दही लोणी घ्या लोणी विसरल्या त्या विसरून काय म्हणायला लागल्या गोविंद घ्या दामोदर घ्या गोपाळ घ्या तव तव हसती मथुरेच्या गे मथुरेच्या गवळीला बावळ्या झाल्या बावळ्या ह्या कृष्णाला पाहून येडावल्या याला भूत लागलं हो खरंच भूत लागलं तुम्हाला संसाराचं भूत लागलं आम्हाला परमार्थातलं भूत लागलं बावळ्या झाल्या त्या एक मतानी गवळून आली ठेवर काय नाव जसवंती ठेव खाली काय भाव केला पावशे भेटल का भेटल ना काय भाव दिला ती माझी काय भाव कशाला करते किती पाहिजे सांग ना मला अख्खा पाहिजे तुझा कृष्ण गोविंद पाहतात आमचा राजाने जे जास्त घेतली आणि तू विकत घ्या म्हणतेस हो तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणला देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐका आला घ्या घ्या त्यावेळेस त्या गोपिका पाहा लागल्याच्या नंतर त्या जसवंती नावाच्या गोपिकाने त्या दह्याच्या त्यात हात घातला दह्याच्या त्यात हात घालायच्या उचंबळे गोडस सांडे बाहेर दुनिया म्हातारी कानोबा झाला धन्यवाद कृष्ण भगवान की जय भगवान परमात्म्याने दुधा दह्या दुधामध्ये अवतार घेतला ह्यामध्ये पावसाचा आखाची अवस्था घ्या गेलवानाचा विषय नारायण झाला नारायण विषय झाल्याच्या नंतर नारायण दात पावत्यामध्ये नंतर दाताची ताकद पाहिजे म्हणून विषय येतो त्यांचा झाला नारायण असा त्यांचा विषय नारायण झाल्याच्या नंतर त्याला नावडी 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 माता पिता नारायण सर्व ठिकाणी दिसायला भरला घाना दाट हरी दिसे हरी पाठातले ज्ञानदेवा पाठ भरला घनदाट आपण पाठ ज्ञानवाई नाम चिंतनाचे पाठ केले नारायण विषय दिसायला घनदाट इतका घनदाट की भगवान परमात्मा व्यतिरिक्त काही दिसत नाही असा त्यांचा विषय झाला त्याला जन कशाला आवडत जन्म देतो मी आम्ही जन कशामुळे आवडत आहे दिल्या घेतलाची अंतकाळी कोणी नाही वासाची कोण येत संग अंतकाळी कोण येत बरं ते कमीला येत का हे सगळेच मत देतात त्याच्या सोडीत कुणीच नाही तुम्ही तर जाऊ द्या पण आम्ही सुद्धा सोडीत नाही ही फार मोठी खेदाची भूमिका आहे धन आवडत नाही सगळं हे कोवरच आवडत नाही फक्त भाषण दिसतो जेणे हे कोणाचंच नाही असे असे असतात यांचं काय धन आणि हे सगळे तुकामध्ये धन ते आवडत नाही एवढंच सांगतो कारण माझी सुद्धा लाईफ सांगायचे पुढं नावडे जन जन
धन सुद्धा आवडत नाही. धनाच्या मागे काही काळ चालला आणि जे भांडणं होती एकमध्ये जे खुण होती त्याच्यामुळं बाकीचे ते जाऊ द्या. महाराज लोकांचे जे खुण झाले त्याच्यामुळं धनामुळं महाराजाला काय म्हणून मारायचं. बरं काय काय धनामुळं मारत नाही, काय काय महाराजाला दिंडीत हाती त्याच्यामुळं हाती मला सगळीच पोंग दिली घरातून टाकली आणि पोंग दिली काहीच नाही खाऊ घालली. असं बऱ्याच ठिकाणी होते पण घालणारे एवढे हुशार आहे महाराज कोणी पंगत किती आम्ही येतो बोलले तुझ्या महाराजाचा चेहरा कोणी पंगत मागितली नाही म्हणायचं नाही. कारण अन्नदान हे श्रेष्ठता नाही. हस्तो पवित्रो यदिदान पुण्यो कंठो पवित्रो यदि नाम पादो पवित्रो यदि हृदय पवित्रो यदि ब्रह्म पवित्र दान धर्माने दान धर्म करायला पाहिजे. स्वतःहून जाऊन करायला पाहिजे. परस्पर हायत करायला पाहिजे. ठीक आहे. कल्याण मासिकामध्ये असे सिद्धांत वाचला ना माणसाने जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत दान धर्म केला पाहिजे. दान धर्म केल्याच्या नंतर त्या सप्त्यामध्ये तर सगळं हाताने द्यायला पाहिजे आणि चौकशी अजिबात केली नाही पाहिजे. जो चौकशी करतो ते दिलेल्या दानातलं पुण्य पूर्ण होता पाहिजे. खाऊ द्या, खाणाऱ्याने किती खाऊ द्या, त्याला बळकत नाही, देणाऱ्याला बळकत याला. बुडीनाराचं अजून कधी श्रीमंत नाही झाला, देणारा गरीब नाही झाला. म्हणून सगळं हाताने त्याच्यात असं सांगितलं दान धर्म केल्याच्या नंतर तुम्ही जर सगळं हाताने दान धर्म केल्याच्या नंतर सत्कर्माच्या ठिकाणी दान धर्म केल्याच्या नंतर ते पुण्य तुमच्या ठिकाणी कवच रूपाने असत, अभेद रूपाने संघ फिरत असत. आणि तुमच्यावर जर संकट आलं तरी पुण्य पहिलं ते संकट आलं तर तुम्हाला अलगद बाजूला पाहिजे. म्हणून ते दान धर्म असा पहा तुम्ही. सरासरी मारवाडी समाजांचा पुढं ऍक्सिडेंट झाला आणि पुढं आकार झाला, पुढं त्याच एक खाली गेले असं समजलं का इतक्या दान धर्म आपली भेट लोक आपला समाज बोवांगाने हिंदू समाज मराठी समाज करतो बाकीचा, पण तो समाज बोवांगाने थोडा विचार करा तुम्ही बसल्या दान धर्म करण्यात थोडा त्यांचा उत्सुक असतो. म्हणून ते कवच रूपाने येत असत आणि ते स्वतः आपल्या याच्यात असं आहे कुठला सत्ता सुखाय असेल देणं कमी आणि घेणं जास्त. आता तो विषय घेत नाही असं असणार. म्हणून विषय असावा धनाचा असा असणार. त्याला धन सुद्धा आवडत नाही. अहो त्याला द्यायचा त्याचा स्वतःचा नाही समजत तो देहात धनाचा याचा काय समजत. जाऊ दे दोन नाही आवडले काय हरकत नाही. जन नाही आवडले धन नाही आवडले वा काय भक्त म्हणजे नारायण विषय असायला, पण त्याला माता पिता आवडत नाही असा कसा भक्त समजायचा. माता पिता आवडतात. तुकाराम महाराजाला असंच सांगायचं असं नाही. कोणते माता पिता आवडत नाही हा विषय घ्या. जे भगवत भक्तीच्या नारायण भक्तीच्या पंढरीनाथ भक्तीच्या आड येतात भक्ती करून नाही देत ते भक्त आवडते. राज्यमाता निंदू भरती भरताने आईचा त्याग केला. कैकईच नाव आहे.
या काही अचूक मी एके बाईचं नाव ऐकलं नाही. ऐकून यायचं कोणत्या तरी गावात नाव भेटत. गाव तर जाऊ दे बोलू नाही आणि भांडण लावावं दे. तू काही येस असं म्हणायचं तिची तळपायाच्या मला काही नाही अगं ती तू रामाची आई काय म्हण मला पाहून घरी गेल्या खरा प्रयोग हे आवडत नाही. हे आवडत आई वडिलांची सेवा करा. बरेचसे जण बाकीचे नाही सांगत महाराज लोक सेवा करील नाही सांगत तुम्ही करतात का नाही मला माहित नाही. महाराज लोक सेवा करीत नाही. म्हणतात घरी माता पितरा दृढ पोळी नाही संसारा विश्वच्या दरा मूर्ख जैसा. घरी आई वडिलांना बोलत नाही बाहेर असा आई वडिलांची सेवा करा म्हणून कथा घरी गेलाय काहीच नाही आणि वाईट गुड वाचून म्हणजे एवढा मोठा याच्यासारखा मूर्ख नाही मूर्ख. आणि मूर्ख ठरले त्याला कोण जवळ घरी म्हणून असं नाही. आई वडिलांची सेवा करा. जगत गुरुत्वराला हे नाही सांगायचं आई वडिलांना म्हणू नका. जे परमार्थाला आड येणारे त्याला म्हणू नका. आणि हल्लीच्या काळामध्ये परमार्थाला आड येणारे कोणीच नाही बाबा. सुखाने तर परमार्थ आई वडील म्हणणारे सगळे द्यायचे म्हणून नावडी जनधन मला त्याला जन म्हणजे माणसं आवडत नाही. मला याच्यानंतर त्यांच्यावर काही आर्थिक बाजूचं काही संकट आल्याच्या नंतर मुकच राहणार त्याला कोणीच आवडत नाही. एकल कोण सांभाळी तुला कोणीच आवडत नाही मला हे नाही आवडत तेव नाही आवडत तुला कोण सांभाळी नाही तुला. अरे संदेशी असला तरी त्याला सगळे आवडते कारण त्याला गरज असते सगळ्याची. तुला कोण आवडत मला म्हणजे तुमची गरज नाही. या जनाची गरज नाही त्याला. त्याला जो आवडतो पांडुरंग परमात्मा हा भक्त आहे म्हणून आवडतो. तो कुठे असू दे त्याच्यात केवढे संकट येऊ दे ते संकटातून पार करण्यासाठी महाराज निर्वाण गोविंद सेवा घे पुढे संकट आलेलं कोणचं संकट येऊ द्या तो मागे पुढे उभा राही संभाळीत आली आघात निवाराया. कोणची आघात भक्तावर केवढी आघात येऊ द्या कोणत्या भक्तावर आली. आणि तो संकटाला पांडवांनी राजसभेमध्ये भक्तांनी दूध खेळू नये खेळायला बसले हारले. द्रौपदी हारली पणावर लावली. द्रौपदी सुद्धा हारली. त्यानंतर या दुर्योधनाला फार राग होता त्या द्रौपदीचा. कधी भविष्यमध्ये पाण्यात गेलो होत आणि पाण्यात गेल्या पहिल्यामुळं ही द्रौपदी सहज म्हणलेली पाड्याच्या म्हणजे आंधळ्याची कुठे आंधळीच असतात. एवढा इतका त्याला टोचलेला होता. तेव्हापासून राग होता मला तुला दाखीलच म्हणा आंधळ्याची पुढं कशी असतात म्हणून त्याने दुःशासनाला सांगितलं. दुःशासन आली दासी झाली
धरू गेला ना दुःशासन गेल्याच्या नंतर वहिनी तुम्हाला डावात जिंकले तुम्ही हरलेले चला चला सभेमध्ये आता तिला वाटले जीव आपला तीर आहे चेष्टा करीत असं ती असा रागाचं स्वरूप दिसले नंतर अशा पळून घ्या चल म्हणला त्यावेळेस द्रौपदी म्हणाले सा कृष्ण माना नमितांग एकांच वासो मंद बुद्धे सा कृष्ण माना नमितांग शनेरवाचार जश्वला एकांत वास आहे माझ्या अंगाला स्पर्श करायचा नाही एक वस्त्रावर आहे तो मला तो एक वस्त्राला स्त्री वस्त्र एकांतवाचा ततो दुःशासन राजद्रौपद्या वसनंबरा सभामध्ये समाशिजम यापकृष्टम चक्रमे धरली द्रौपदी धरली हातान ओढली अशी कौरवे पांचाळी सभे माझे त्यांनी खाली मान घातल्या आपल्या पाचशे पतीकर धर्मराज त्यांनी खाली मान बेमिशान आरोग्य नाकुळ सगळ्यांनी खाली माना घातल्या दुर्योधन म्हणतो दुशासनाला बघतो सगळ्या उघडी काय पाय तिथं बसला त्यावेळेस तिला पाहिलं की इकडे तिकडे आता कोणीच आपल्याकडे येऊ शकत नाही हे दिवस झाले म्हणून ती आपला जो सखा ज्याचं नाम चिंतन गोविंद द्वारकावासी कृष्ण गोपी जनप्रिय कौरवे परिभूता मां किं न जानासि केशव हे नाथ हे रमानाथ वज्रनाथार्थे नाशन कौरनावणमग्ना मामुद्धस्य जनार्दन गोविंद द्वारकावासी भगवान श्री कृष्ण परमात्म्याला हाक मारली गोविंद द्वारकावासी कृष्ण कृष्ण महा विश्वात्म विश्वभावन उद्धार कर भगवंता तूच मला शास्त्र या संकटातून मग त्यावेळी भगवंताला कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया कुठं गुंतलास तू ही द्रौपदी अशी संकटात पाहिल्याच्या नंतर श्रीकृष्ण भगवान तिथंच होते करून तिनं आव्हान केलं गोविंद द्वारकावासी तू द्वारकेत दिवस करणार तो तिथून द्वारकेत गेला द्वारकेतून निघत असताना गरुड मला भगवंता माझ्या अंगावर बसा बसल्याच्या नंतर त्वराधारी गरुडा टाकलेले मागे
द्रौपदीच्या लागी नारायणी भगवान परमात्म्याला इतकी तोड झाली, गरुडाचा वेग कमी पडला, त्याला सोडून दिलं, उडी हल्ली. उडी हल्ल्याबरोबर कृष्ण भगवान परमात्म्याने पाहिल्याच्या नंतर हा दुःशासन वस्त्र वाढायला लागलाय. तोपर्यंत ती हाताने सावरत होती. द्रौपदीने श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर वस्त्र सोडून दिले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं त्याचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर नाथबाबा म्हणतात, भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत, मी जर इथे हातात लुगडं द्यावं तर ही लुगडं देत असताना नेसतानी उघडी दिसन. द्रौपदीच्या हाती देता लुगडी, नेसता दिसेल ती उघडी. या लागी लवड सवडी, नेसता लुगडी सोय झालो. सगेत वस्त्र हरणा, पतिव्रता तेची पै मरण. या लागी अंबर झाला श्रीकृष्ण. द्रौपदीच्या हातात लुगडं दिल्याच्या नंतर ती उघडी दिसल म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अंबर मध्ये वस्त्र अवतार झाला. कौरवे पांचाली सगळे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाली माऊली. स्वतः बसलेलो भगवान दुर्योधना, तुमचा मृत्यू कसा होणार, कोण तुम्हाला मारणार, कसं युद्ध होणार म्हणून दाखवायला लागले. ज्यावेळेस वस्त्र देत असताना द्रौपदीला जेवढे चिंध्या त्यांच्या बोटाला बांधायचे तेवढे धागे संपल्याच्या नंतर हा ओळीतच आहे. मग श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने आपला पितांबर सोडला. पितांबराची छाया भक्तोराची पडल्यानंतर त्यावेळेस मात्र भीष्म पितामह दुःशासना हात लावून भस्मोशी. असं भक्तावर जर जेवढं योजनेपेक्षा कोणतं संकट येणार नाही. द्रौपदीवर एवढं मोठं संकट आलं, एवढं तर कोणीच भक्तावर संकट येणार नाही. आणि संकट आल्याच्या नंतर आमचा गोविंद भगवान परमात्मा त्या संकटातून पार पडतो. निर्वाण गोविंद असे मागे पुढे काही साखळी संकट पडून देत नाही विठोबा. परमार्थिक व्यवहारातले सुद्धा संकट निवारण करू शकतो भगवान परमात्मा. फक्त तो भक्त जे कर्म करतो त्याला सहाय्य करा. तुका म्हणे सत्य
संसारिक माणसाला पुढे भीती दाखवून सांगतात, तुला नरकाला जायची जर भीती वाटत असेल तर तो सत्य कर्माला सहाय्य होईल. आता सत्य कर्म कोणचं थोडक्यात सांगून सेवा समाप्त करतो बघा. परी संता सरी वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्याशी येणीची सतकर्मे अशीशी अज्ञान विरमे जयाच्या हा विश्रामे आत्मरूपी ज्ञानवराले परी संता सरी वसता संतांच्या सानिध्यात बसा. तुम्हाला सत्कर्म करायचं संत सानिध्यात बसा आणि संत सानिध्यात बसल्याच्या नंतर सत्कर्मच होतं. समर्थ रामदास स्वामी सत्कर्माविषयी बोलत असतात, सत्कर्म योगे वैकाल व्हावे सर्वांगी मंगल बोलवावे.
हातात पडू नये म्हणून, काळाच्या हातात पडू नये म्हणून सतत सत्कर्मामध्ये ज्ञानेश्वरी वाचणं, गाथा वाचणं, साधू संतांच्या सत्तेमध्ये सानिध्यात राहणं, तर तुम्ही यमाच्या हातात जाणार नाही. जर ह्या सत्कर्मात जर सहाय्य नाही झाला तर ज्ञानोबा म्हणतात यमाचा पाहुणा हरिविन जन्म, यमाचा पाहुणा प्राणी. आणि सत्कर्मात सहाय्य झालं तर कळीकाळ तयासी नपाय नित्य सत्य आणि हरिपाठ जैसी. सत्कर्मात केल्याच्या नंतर यमे कुळगोत्र, काय केल्याच्या नंतर ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जी वर्ज करतो. सत्कर्मात सहाय्य केले, सत्कर्म करायचं का सत्कर्म. बोलो दादा, जिजानी बोला तर तुम्ही निजा बोला जिजा निजा. सत्कर्मात सगळ्यांनी सहाय्य करा जेवढी तेवढी याची असणारे. आणि नानाच्या सानिध्यामध्ये तुमचं खरंच सत्कर्म असं असणार. खरं म्हणजे महाराष्ट्राचं गाथा भूषण ज्यांच्या कंठामध्ये भरलेले ते नाना असे असणारे. आणि त्यांच्या सानिध्यात म्हणजे तुम्ही गाथा पारायण करता. किती जण येत असलेले तुम्ही? 70. यातले किती जण बसलेले म्हणतो? तुम्ही बाहेरची गावात मला माहित नाही बरं. मला कुठे दिसतात म्हणून तुम्ही समजेच. 2-4